आपल्या जीवनात आपला निश्चय पक्का असेल तर आपण काहीही करू शकतो, फक्त आपण आपलं ध्येय सोडायचं नाही आणि परिस्थिती कशीही असो मन एकाग्र आणि शांत ठेवायचं, कारण यामुळे आपली निर्णय क्षमता वाढते. आज आपण अशा दृढ निश्चयी स्त्रीची कहाणी पाहणार आहोत, जिने यमांना आपल्या हुशारीने व शांत डोक्याने विचार करण्याच्या क्षमतेने धर्मसंकटात टाकलं होतं. चला तर मग सुरुवात करूया. वट सावित्रीचे व्रत हे स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून करतात आणि त्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. वट सावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाचीच का पूजा करतात हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले होते. चला तर मग सुरुवातीपासून कथेला सुरुवात करूया. एकेकाळी भद्र देशाचा राजा अश्वपती यांना एकही संतान नव्हते. राजा खूप व्याकुळतेने संतान प्राप्तीची वाट बघत होता. अशा तऱ्हेने खूप वर्ष लोटली, पण राजाला संतान प्राप्ती झाली नाही. एक दिवस राजा राज्यात फिरत असताना एक पुजारी भेटतात व त्यांना सांगतात की तू संतान प्राप्तीसाठी देवांच्या मंत्रांचा जाप कर आणि देवांना आहुती दे. राजाने घरी यज्ञ ठेवला, जाप व आहुत्या दिला. हे सलग त्याने 18 वर्ष केलं. हा पाठ आपल्याला सातत्य आणि दृढ निश्चय शिकवतो. 18 वर्ष आहुती दिल्यावर देवी सावित्री म्हणजे सरस्वती तेथे प्रकट होतात आणि राजाला तुला एक तेजस्वी संतान प्राप्ती होईल असा आशीर्वाद देतात. 18 वर्षाच्या तपस्येचं फळ म्हणून मिळालेली मुलगी फारच तेजस्वी आणि हुशार असते आणि सावित्री देवीच्या कृपेने झाल्यामुळे तिचं नावही सावित्री ठेवण्यात आलं. हळूहळू सावित्री मोठी झाली. ती फारच सुंदर होती आणि अश्वपती राजा तिच्यासाठी वर शोधत होता, पण त्याला बरेच वर्ष सावित्रीसाठी योग्य असेल असा एकही वर मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सावित्रीला सांगितले, तू सर्व गावांमध्ये जा आणि तुझ्यासाठी योग्य वर शोध. सावित्री बरेच गावे भटकते आणि मग एका वनामध्ये जाते. तिला तिथे एक झोपडी दिसते. तिथे शाल्व देशाचे राजा घुमसेन व त्यांचा मुलगा सत्यवान राहत होते. त्यांचं राज्य कोणीतरी हिसकावून घेतलेलं असतं. सावित्री सत्यवानाच्या प्रेमात पडते आणि मी हाच वर निवडला आहे असं तिच्या वडिलांना सांगते. ही गोष्ट नारदांना कळते तेव्हा ते राजा अश्वपतीला भेटायला येतात आणि त्यांना सांगतात की तुमच्या मुलीने निवडलेल्या वराचे आयुष्य 1च वर्ष आहे. तो मुलगा हुशार आहे, गुणी आहे, पण 1 वर्षात त्याचा मृत्यू होणार आहे. हे ऐकून राजा अश्वपती चिंतेत पडतो. हे पाहून सावित्री त्यांना विचारते, काय झालं, तुम्ही इतके दुःखी का आहात? त्यावर राजा तिला घडलेली घटना सांगतो आणि तिला म्हणतो की तू दुसऱ्या कुणाला तरी वर म्हणून निवड. त्यावर सावित्री राजा अश्वपतीला म्हणते की आर्यकन्या स्वतःचा पती एकदाच निवडतात, दुसऱ्या कुणाला निवडून मी माझ्या माथी पाप घेणार नाही. आणि सावित्री तिच्या हट्टावर ठाम राहते. त्यामुळे राजाने त्यांचा विवाह करून दिला. सावित्री तिच्या सासरी आनंदाने नांदू लागते. नारदांनी सावित्रीला सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस सांगितलेला होता. जसा जसा तो दिवस जवळ येऊ लागला सावित्रीला चिंता वाटू लागली. रोजप्रमाणे सत्यवान त्या दिवशीही लाकडं तोडायला गेले, पण त्यांच्या डोक्यात असह्य वेदना होऊ लागल्या व ते झाडावरून उतरले व खाली बसले. ज्या झाडाखाली ते बसले ते झाड होतं वडाचं. वडाच्या झाडाला पूर्वीपासूनच दीर्घायू मानलं जातं आणि सत्यवानाचे प्राण इथेच गेले व परत आले. यामुळे वडाच्या झाडाची वटसावित्रीच्या दिवशी पूजा केली जाते. सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत कसे आणले हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितले आहे. सत्यवान खाली बसता क्षणी सावित्रीला कळून चुकलं की आता काय होणार आहे. तितक्यात तिथे यमदेव आले आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागले. सावित्री त्यांच्या मागे चालू लागली. यमांनी सांगितलं, तू अशी माझ्या मागे येऊ शकत नाही. सावित्रीने त्याचं काहीही ऐकलं नाही व मागे चालत राहिली. मग कंटाळून यमाने तिला सांगितलं, तुला पाहिजे तो वर माग आणि घरी निघून जा. सावित्रीने वर मागितला की माझ्या सासू सासऱ्यांना नीट दिसत नाही, त्यांना त्यांची दृष्टी परत द्या. यमांनी तथास्तु म्हटले तरीही सावित्री काही हटेच ना. यमांच्या मागे जाऊ लागली. यम म्हणाले, तू आणखीन एक वर माग आणि घरी जा. सावित्रीने दुसरा वर मागितला, माझ्या नवऱ्याचे राज्य मला परत द्या. यमांनी तेही वरदान दिले तरीही सावित्री ऐकेच ना. परत यमांच्या मागे जाऊ लागली. यमांनी म्हटलं, तू का माझ्या मागे येत आहेस? त्यावर सावित्रीने यमांना सांगितलं, मी अग्नीच्या साक्षीने वचन दिलं आहे की मी माझ्या पतीची साथ कधीच सोडणार नाही. यावर यमदेव म्हणतात, तू अजून एक शेवटचा वर माग आणि घरी जा. त्यावर सावित्री यमांना म्हणते, मला अखंड सौभाग्य प्राप्ती
आणि 100 पुत्र प्राप्तीचा वर द्या. यम तथास्तु म्हणतात. त्यावर सावित्री म्हणते, मी तर एक पतिव्रता आहे, त्यामुळे तुम्हाला माझ्या पतीचे प्राण परत करावे लागतील. अशा शब्दांच्या जाळ्यात ती यमदेवांना अडकवते. त्यामुळे यमांना सत्यवानांचे प्राण परत करावे लागतात. अशा तऱ्हेने सत्यवान जिवंत झाले व घरी जाऊ लागले. घरी जाता क्षणी त्यांनी पाहिलं, माता पित्यांची दृष्टी परत आली आणि राज्यही परत मिळालेले आहे व त्या दोघांनी अनंत काळापर्यंत राज्य उपभोगलं. यातच आपल्याला कळतं की आपण सुख असो वा दुःख, निर्णय कसे घ्यायचे, योग्य हुशारी कशी वापरायची, आई-वडिलांचा प्रथम विचार कसा करायचा. वटसावित्रीची पूजा केल्यामुळे आपल्या व आपल्या साथीदाराच्या जीवावर आलेले संकट टळते आणि दोघांना दीर्घ आयुष्य मिळतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तूर्तास इतकेच. भेटूया नवीन कथेसोबत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. देव तुम्हाला यश, सुख, समृद्धी देवो.